नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी. पुण्यामध्ये जी मुळा-मुठा नद्या वाहतात पुण्यामध्ये, तर त्या पुण्यामध्ये असणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांमध्ये जलपर्णीचं एक मोठं संकट पाहायला मिळतं आहे. प्रदूषणातून या सगळ्या जलपर्णींचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढ होते आणि ही जलपर्णी जी आहे ते नदीसाठी एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणात हानिकारक आहे. यासोबतच आपल्याकडं जे शेती केली जाते आणि त्या शेतीमध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं आणि या केळीच्या उत्पादन ज्या वेळेला निघतं, ज्यावेळेस केळी निघते तर त्यावेळेला त्याच्यामधून देखील बरंच वेस्टेज शिल्लक राहतं. तर ही जी जलपर्णी आहे आणि जलपर्णी काढल्यानंतर तिला कलेक्ट करून आणि जी केळी आहे त्या केळीला कलेक्ट करून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जात आहेत आणि त्याही बनवल्या जात आहेत पुण्यामध्ये. जलपर्णी हे तसं जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. अनेक नद्या जलपर्णीमुळं खूप वाईट परिस्थितीमध्ये असल्याचं आपण पाहतो. माझ्यासोबत लक्ष्मी बेहरे आहे, BDS झाले. तिच्याकडनं आपण तिच्या उपक्रमाबद्दल सगळे माहिती घेणार आहोत. अनेक महिलांना या माध्यमातून ती रोजगार उपलब्ध करून देते. लक्ष्मी, स्वागत आहे तुझं. हॅलो. सुरुवातीला सांग की तुझं शिक्षण काय झालं, तुझी ओळख करून दे. सो माझं शिक्षण BDS बॅचलर इन इंडस्ट्रियल डिझायनिंग सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी बँगलोरमधनं झालं आहे. 2019मध्ये मी ग्रॅज्युएट झाले आणि हा माझा थिसिस प्रोजेक्ट होता कॉलेजमधला. आणि तेव्हा आम्ही आसामला गेलेलो आणि तिथे मी जलपर्णी आणि बांबूचं काम पाहिलं आणि तिथनं पुण्याला आल्यावर ती सुरुवात झाली. पुण्यातली पण मी जलपर्णी बघितली आणि एक लक्षात आलं की इथेही त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तर आपण ह्याच्याबद्दल काय करू शकतो आणि तिथनं माझी 21 सालापासून सुरुवात झाली स्टार्टअपला. बरं, आपण आता सध्या किती जागेवरती तुझं काम सुरू आहे, म्हणजे कुठून आपण प्रॉडक्ट बनवतो? मेन माझं वर्कशॉप याच्या आधी बिबेवाडीच्या आधी दिघीला होतं. दिघीमध्ये माझे 2 क्राफ्ट्समन किंवा आर्टिझन्स बायका आहेत ज्यांना मी ट्रेन केलंय. त्या आता घरून काम करतात. त्यांना मी घरी त्यांच्या लूम्स दिली आहेत विणकामाची. आणि बिबेवाडी व्यतिरिक्त मी आसाममध्ये पण काम करते. आसाम गव्हर्नमेंटचं जे आहे हँडीक्राफ्ट सेक्टर, आसाम गव्हर्नमेंटशी टायअप करून मी त्यांच्याबरोबर काम करते. सो पुणे आणि आसाम असं 2 ठिकाणी माझं काम चालू. पुण्यात कधीपासून करते तू? 21 सालापासून, म्हणजे एंडिंग ऑफ 2021. कोरोनामध्ये सुरुवात खरं तर सुरुवात कोरोनातच झाली, त्यामुळे तो वेळ लागत गेला थोडा एस्टॅब्लिश व्हायला असं. बरं, आता आपण तुझे प्रोडक्ट्स एकंदरीत सगळे प्रोडक्ट पाहू आणि त्याची जर आम्हाला माहिती दिली तर बरोबर. पुण्यामध्ये मी म्हणजे जलपर्णी व्यतिरिक्त शेतीमधनं जो बाकी बायोमास किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट येते, जसं की केळीचं फायबर, ते सुद्धा मी वापरते. पुण्यामध्ये आम्ही जास्त करून कॉटन आणि केळीचा ब्लेंड करून कापडाची निर्मिती आणि त्या कापडापासनं बॅग्स किंवा ज्या आपल्या लाईफस्टाईल ॲक्सेसरीच्या वस्तू असतात त्यांची आम्ही निर्मिती करतो. आणि जलपर्णीच्या मॅटसुद्धा आम्ही पुण्यात बनवतो. बरं, हे मला शूज दिसत आहेत, तर शूजबद्दल माहिती सांग. हे शूज माझं खरं तर कॉलेजमधला थिसिस प्रोजेक्टमधलं मेन प्रॉडक्ट होतं. मी हे पहिल्यांदा डेव्हलप केले. बास्केटरी क्राफ्ट आहे, तर तीच वीव वापरून जे आपल्या दैनंदिन आयुष्यातलं नितांत गरजेचं प्रॉडक्ट म्हणजे बूट, हे वॉटर हायसेंट मटेरियल वापरल्यामुळे एक फास्ट फॅशनला पण अल्टरनेटिव्ह याचा असू शकतो. त्यामुळे मला तेव्हा कॉलेजमध्ये असताना ही बुटाची आयडिया सुचली आणि मी ती कंटिन्यू केली पुढे. पण हे आपण जर बघितलं तर हे वेस्टेज पासून बनवलंय. सो आता ह्याचे धागे वगैरे निघू शकतात ना, मग ह्याचं काय करायचं? ह्याचे खूप आमची वीण बऱ्यापैकी घट्ट आहे आणि हाताचं काम असल्यामुळे हे थोडे जरी धागे निघाले तरी ते तुम्ही कट करून घेतले तरी ते असं उसवत जात नाही, म्हणजे असा बूट निखळून येणार नाही. आणि तुम्ही जर रेग्युलर वापरत असाल तर आत्ता हे तुम्ही 9 ते 10 महिने किंवा 1 वर्ष वापरू शकता, अगदी रोज वापरायला. आणि जर तुम्ही ओकेजनली वापरणार असाल तर हे 2 ते 5 वर्ष सुद्धा तुम्हाला चांगले टिकतील असं आहे. आणि मेन म्हणजे हे तुम्ही तुमच्या घरच्या कचऱ्यात त्याचं विघटन करू शकता, म्हणजे ह्याला प्लॅस्टिक सारखं म्हणजे खूप वर्ष लागतील विघटनाला असं नाही. त्याला खाली रबराचा सोल. हो, आता सध्या आम्ही रबराचा सोल लावतोय. पण माझा याच्यावरती अजून काम चालू आहे की रबराऐवजी अजून काय वापरता येईल किंवा ह्याच मटेरियल पासून मला सोल डेव्हलप करता येईल का.
बरं. तर ते माझं संशोधन अजून चालू आहे. त्याला कदाचित थोडासा अजून वर्षभर 2 वर्षाचा वेळ लागेल, पण ते लवकरात लवकर करण्याकडे म्हणजे माझा प्रयत्न मग असेल. ह्याला सेल करते आता तू? हे लॉन्च लवकरच होतील. अजून मी तेवढे सेल करत नाही, कारण हाताचं काम असल्यामुळे आम्ही बॅच प्रोडक्शन करू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मास मॅन्युफॅक्चरिंग मला करता येत नाही. बॅचेसमध्ये हे जसे रेडी होतील तसं ओके. तसं आता मी किंवा ऑर्डर प्रमाणे मी देईन. आणि इतर प्रोडक्ट्स बद्दल माहिती. हां, इतर प्रोडक्ट्स म्हणजे हे मी मेनली इंटिरियर आणि आर्किटेक्ट डिझायनरसाठी केलेलं. सीलिंग पॅनल्स किंवा पडदे यामध्ये केळीचं फायबर जास्त आहे आणि वॉर्पमध्ये आम्ही कॉटन वापरले. ओके. तर हे मेनली ब्लाइंड्स किंवा पार्टिशन पॅनल्स किंवा वॉलपेपर्स किंवा फर्निचरमध्ये याचा वापर होतो. या व्यतिरिक्त जलपर्णी आणि लेदरचं एक कॉम्बिनेशन करून सुद्धा मी बॅग बनवून बघितल्या. हे थोडंसं हायर एंड किंवा लक्झरी, की ज्यांना लेदर आवडतं किंवा लेदरचा एक जो कस्टमर असतो त्यांच्यासाठी. पण लेदरमध्ये सुद्धा माझा फोकस असा आहे की जितकं वेस्टेज आहे तेच वापरण्याकडे किंवा जितकं जे वेस्ट झालेलं लेदर आहे ते वापरण्याकडे माझा कल आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे जे काय म्हणतात, जे एक्झॉटिक लेदर आहे की स्किनसाठी प्राण्यांना मारून तुम्ही घेताय, तर तसं वापरायचं नाही. हा माझा एक मेन कल. आणखी एक बॅग आहे ती. हा, ही आम्ही प्रॅक्टिसमध्ये म्हणजे सुरुवातीला ट्रेनिंग घेताना आम्ही मोल्ड तयार करून त्याच्यावरती विणकाम करतो. सुरुवातीला हात बसेपर्यंत आमचं एक रफ असतं. म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रोटोटाइप्स पण दिसतील. हे मधलं जे आहे निळं आणि पांढरं हे केळीचा धागा आहे आणि बाकी जे कडेनी विणलंय ते सगळं जलपर्णी आहे. ओके. तर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा एक हे सगळ्यांसाठीच नवीन असल्यामुळे हात बसेपर्यंत इथल्या कारागिरांनाही तो वेळ लागतो. ही केळीची आहे. हा, पाऊच आहे, स्लिंग पाऊच सारखे, आणि याला कापडाने आम्ही शिवलंय आणि केळीचं फॅब्रिक हे मध्ये, आणि आम्ही हे आमच्या याच वर्कशॉपमध्ये बनवलंय. ओके. दुसरे प्रॉडक्ट आहे हा ट्रे, असे काही प्रॉडक्ट्स आमच्याकडे कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये पण जातात. हे केळीचं फायबर आहे आणि हँडल सगळं जे आहे ते जलपर्णीचं केलेलं आहे. ओके. ट्रेज आणि कोस्टर्स, आणि जसा जसा आम्ही धागा बनवतोय त्याच्यात आम्ही टेक्सटाईलची वेगवेगळी टेक्निक्स वापरतो. यामध्ये आम्ही क्रोशे वापरले. हे केळीचं फायबर आहे. ओके. केळीच्या धाग्यापासून हँड ट्विस्टिंग करून फायबर बनवलंय आणि त्याचं क्रोशेचं टेक्निक वापरून हे कोस्टर केलेलं आहे. आता पुण्यामध्ये नद्या आहेत, अनेक ठिकाणी जलपर्णी आढळते, तर त्याच्याबद्दल तुझं काय निरीक्षण? म्हणजे पुण्यामध्ये आणि पुण्याबाहेरची म्हणजे आसाम मधली म्हणली तर आसामची लेंथ लांबी खूप चांगली आहे. म्हणजे 2 ते 3 फूट आहे. आणि पुण्यामध्ये मी जे बघितली तर राम नदीतली मी जी बघितली ती साधारण 1-1.5 फुटापर्यंत लेंथ मिळते. पाषाण मधली जी आहे, पाषाण लेक मधली, ती अगदी छोटी आहे. म्हणजे 1 फुटापेक्षाही ती कमी आहे. आणि त्याला खाली ते बल्ब्स आहेत असे, म्हणजे त्याची त्या 1 फुटाच्या वर अजून हाईट वाढत नाहीये. ओके. अशी मी काही निरीक्षणं केली आहेत. आणि मुळा मोठा नदीमध्ये तिथे अजून पाण्याचं टेस्टिंग मी करून बघितलं नाही, क्वालिटी अजून बघितली नाही, कारण मी जे पूर्वी रिपोर्ट्स वाचले होते त्यानुसार तिथे इंडस्ट्रियल वेस्ट आहे, त्यामुळे अजून तिथलं वॉटर हायसिंथ मी वापरलेलं नाहीये. राम नदी आणि पाषाण एरियातले पाण्याचं टेस्टिंग झालंय. जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन आहे, त्यांच्या मदतीने त्यांनी हे टेस्ट केलेलं आहे आणि मी ते तिथलं जलपर्णी काढलेलं आहे त्या 2 ठिकाणचं. बरं. इंडस्ट्रियल पद्धतीचं जे वेस्टेज आहे तर ते त्याच्यामध्ये आहे जास्त. त्याचं काय म्हणजे तुम्ही का मग ते यूज करू शकता? मी पूर्वी आणलं होतं एकदा आणि माझ्या हाताला खाज आली होती. 1-2दा असं झालेलं आणि त्यामुळे त्याच्यानंतर मी तिथलं ते घेतलं नाही. ओके. म्हणजे आणि जर का बरोबर मी स्वतः वापरलेलं, म्हणजे इव्हन आर्टिझन्सना देण्याच्या आधी, आणि जर का तिथलं टेस्टिंग प्रॉपरली झालं नाही किंवा तिथे थोडे काही प्रमाणात केमिकल सापडले आहेत पाण्यात, तर ते न वापरलेलं बरं म्हणून मी अजून ते घेत नाहीये. बरं. पुणे महानगरपालिकेशी अधिकाऱ्यांशी वगैरे कोणाशी बोलणं झालंय तुझं? हो, म्हणजे मी मला वाटतं 22 साली मला बोलवलं होतं पुणे महानगरपालिकेमध्ये एका मीटिंगला, कारण तेव्हा
जलपर्णीचाच विषय तिथे चालू होता. हम्म. आणि तिथे मी त्यांना ही प्रॉडक्ट सगळी दाखवली आणि त्यांनी मला तसा एक पॉझिटिव्ह फीडबॅक दिला. आणि तेव्हा मला वाटतं वंदना चव्हाण मॅडम होत्या, त्यांनी मला तिथे बोलवलं होतं त्या मीटिंगला आणि मी त्यांनाही ह्या वस्तू दाखवल्या. बरं. पण ह्याला 2-3 वर्षापूर्वी झालं, म्हणजे 21 किंवा 22 साली असं. पण आता जे हे म्हणजे टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवताय तुम्ही, गव्हर्नमेंटने पण अशा जे व्यवसाय करतात नवीन हो. तुझ्यासारखे ज्यांचं स्टार्टअप आहे त्यांना हां. मदत करणं खूप त्यांच्यापर्यंत पोहोचणं नाही, गरजेचं. गव्हर्नमेंटचं आहे ना स्टार्टअप इंडिया म्हणून जे आहे, काय म्हणता येईल, स्टार्टअप इंडिया Scheme. म्हणून जी स्कीम आहे ती माझ्यासारख्याच ऑन्ट्रप्रनर्सना म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये असतील तर स्टार्टअप इंडियाच्या थ्रू फंडिंग आहे किंवा बाकी जो सपोर्ट लागतो टेक्निकल गायडन्स, तर तशा स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या. आणि म्हणजे महिलांसाठी पण आहेत बऱ्याच स्कीम्स मग अशा. तुला या सगळ्यांचा कसा उपयोग होतो? मेन पुण्यामध्ये जे व्हेंचर सेंटर आहे तिथे माझं स्टार्टअप इन्क्युबेटेड होतं NCL इनोव्हेशन पार्कला. मला CSR कमिन्सच्या ग्रांट्स आणि निधी AR फेलोशिप होती माझ्या रिसर्चला आणि ह्या प्रोजेक्टसाठी. आणि व्हेंचर सेंटर जे पुण्यात आहे ते बिझनेस गायडन्स पण देतं आणि बाकी जी टेक्निकल मदत लागते की कधी सायंटिस्टची तुम्हाला फीडबॅकची गरज असेल, कधी तुम्हाला लॅब टेस्टिंग असेल, तर त्यासाठी सुद्धा ते मदत करतात. किंवा नेटवर्किंग असेल मार्केट आणि इंडस्ट्रीमध्ये, तर तशी पण मदत होते. किंवा MCCIचा मला आता रिसेंटली एक अवॉर्ड मिळाला, रमाबाई जोशी पुरस्कार. आणि MCCIचा सुद्धा जो महिला ऑन्ट्रप्रनर, महिला उद्योजक म्हणून एक त्यांचा टिळक रोडला आहे, तर त्यांची तो जो महिलांचा एक फोरम आहे किंवा ग्रुप आहे, तर तशी पण मला त्यांची पण मदत होते. म्हणजे बरं, आता हे तर सगळे प्रोडक्ट आहेतच, पण तुला फ्युचरमध्ये अजून तुझा जो हा बिझनेस आहे किंवा हे जो स्टार्टअप आहे ह्याचा विस्तार कसा करायचा किंवा कुठले नवीन प्रोडक्ट्स तुला आणायचे? म्हणजे मला बूट एक मोठ्या प्रमाणात आणायचे आहेत आणि फर्निचर प्रॉडक्ट्समध्ये मला अजून डेव्हलपमेंट करायची आहे मोठ्या प्रमाणावर. आणि माझं जे स्केलेबिलिटीचं मॉडेल आहे, माझं असं आहे की जिथे जिथे क्राफ्ट क्लस्टर आहेत किंवा भारतभर जिथे जिथे जलपर्णी आहे तिथेच जाऊन प्रोडक्शन करायचं. ओके, म्हणजे पुणे आहे तर पुण्यामध्येच एक सेंटर असेल, आसाम असेल आसाम, अजून भारतभर जिथे जलपर्णी असेल तिथल्या क्राफ्ट सेक्टर्सना एम्प्लॉयमेंट. म्हणजे माझं जे स्केलेबिलिटीचं मॉडेल आहे ते एकाच ठिकाणी न ठेवता जिथे स्किल आणि रॉ मटेरियल अवेलेबिलिटी आहे तिथेच क्लस्टर्स मध्ये काम करायचं असं आहे. बरं, पूर्ण वेळ आता तुम्ही हेच करता? हो हो. बरं, आता मग ह्याच्यामध्ये कुटुंबाची पण साथ महत्वाची असते. भरपूर कुटुंब म्हणजे सुरुवात तर आई बाबांचा मोठा सपोर्ट होता. म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट आणि म्हणजे नुसता इमोशनल नाही पण आर्थिक दृष्ट्या पण आई वडिलांचा भरपूर सपोर्ट होता. आणि आता लग्नानंतर सुद्धा नवरा सासू सासरे यांचाही भरपूर सपोर्ट आहे. आणि सासूबाई माझ्या रिटायर झाल्यात. खूपदा मला कामानिमित्त फिरायला लागतं. मला जेव्हा जमत नाही तेव्हा त्या माझ्या वर्कशॉपवर येऊन मदत करतात आणि सगळं सुरळीत चालू आहे ना ते बघतात. धन्यवाद, खूप वेळ दिला तुम्ही. थँक्यू. तर आपण पाहिलं की टाकाऊतून टिकाऊ हे फक्त बोलून नाही तर करून दाखवलेलं आहे. आणि हे सगळं जे त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत तर ते जे जलपर्णी आहे किंवा केळीच्या वेस्टेजपासून त्यांनी बनवलेले आहेत. त्यांचा आपण त्यांना पुढील व्यवसायासाठी परत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. आणि तुम्ही देखील असेच पद्धतीने जर काही वेगळा बिझनेस करत असाल तर आम्हाला नक्की संपर्क साधा. आम्ही अशा पद्धतीने नवीन नवीन जे बिझनेस करतात, नवीन नवीन जे एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांच्या सक्सेस स्टोरीज आणि त्यांचे बिझनेस मॉडेल्स तुमच्या समोर आणत असतो. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.